हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण इडलीच्या प्लेटमध्ये गव्हाचे पीठ आणि गुळापासून मस्त जाळीदार नानकटाई तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे. तर याला रोटसुद्धा म्हणतात. मैदा व साखर यामध्ये वापरलेले नाही, त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि घरच्या साहित्यात अतिशय सोप्या पद्धतीने नानकटाई तयार केलेली आहे. महिनाभर टिकतात आणि चवीला तर इतके छान बनतात की लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. चला तर मग मस्त जाळीदार ही नानकटाई किंवा रोट कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. रवा कोणताही वापरू शकतो. मिक्सरला आपण याला वाटूनच घ्यायचे आहे. 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ घातलेले आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपण थोडंच वापरलेला आहे. 2 चमचे वेलची पावडर, साखर आणि वेलची पावडर बारीक करून घेतलेली आहे, ती घातलेली आहे. आणखी जास्त खुसखुशीत होण्यासाठी मैद्याचा वापर करू शकता, पण गव्हाच्या पिठामुळे अतिशय पौष्टिक बनतील, त्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. 2-3 वेळा मिक्सरला हे फिरवून घेतलेले आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स होतात. यामध्येच ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळ घातल्यानंतर पुन्हा मिक्सरला 2 वेळा हे फिरवून घेतले आणि हे पहा, हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेले आहे. याची पावडर बनवून तयार झालेली आहे. गूळ अगदी बारीक चिरून किंवा किसून वापरला की अशी बारीक पावडर तयार होते. तयार करून घेतलेली पावडर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घालायचा आहे किंवा अर्धा कप किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. तर मी अर्धा कप किसून घेतलेलं सुकं खोबरं यामध्ये घातलेलं आहे. पाव कप यामध्ये तूप घालायचे आहे. तुपाऐवजी आपण यामध्ये बटरसुद्धा वापरू शकतो, पण तुपामुळे अतिशय छान चव येते, अतिशय पौष्टिक बनतात, त्यामुळे आपण या ठिकाणी तूप वापरले आहे. तुपामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे किंवा तळहाताने सुद्धा तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घ्यायचं आहे. इथे मी उकळून थंड झालेलं दूध वापरलेलं आहे. अर्धा कपच दूध घ्यायचं आहे, यापेक्षा दूध जास्त वापरायचं नाही. ज्या कपने रवा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धा कप दूध घेतलेलं आहे. आता दुधामध्ये हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दूध घातल्यानंतर लगेचच अशी याची सैलसर कन्सिस्टन्सी येते. थोडंसं हे सैलसरच आपल्याला करून घ्यायचं आहे, कारण 1 तास आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहे. त्यावेळेमध्ये रवासुद्धा चांगला भिजला जातो आणि चांगला फुलतो. 1 तासानंतर एक जाड तळाची कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. तर कढईवरती झाकण ठेवून कढई आपल्याला 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायची आहे. 1 तास झालेला आहे. यातील रवासुद्धा चांगला भिजलेला आहे आणि हे बॅटर जे सैलसर वाटत होतं ते आता दाटसर झालेलं आहे. आता याचा गोळा बनत आहे. बेक करून घेण्यासाठी इडलीच्या प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलं. आता एका प्लेटमध्ये ड्रायफ्रूट्सचे काप घेतलेले आहेत. या बॅटरमध्ये गुळ असल्यामुळे हे बॅटर थोडंसं चिकट असतं, त्यामुळे हाताला थोडंसं तूप लावून घेतलेले आहे. या बॅटरचा सुरुवातीला एक लाडू वळून घ्यायचा आहे आणि नंतर थापून घ्यायचा आहे. या पद्धतीने याला नानकटाई किंवा रोटचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे लहान मोठे हे रोट बनवू शकता. फक्त एवढीच काळजी घ्यायची, बेक झाल्यानंतर हे छान फुलतात, थोडेसे मोठे होतात, त्यामुळे इडलीच्या प्लेटपेक्षा थोडेसे लहान आकारामध्ये हे करून घ्यायचे आहेत. पहा, ड्रायफ्रूट्सचे काप या पद्धतीने याला चिकटवून घेतले आहेत. या पद्धतीने हे काप जर चिकटवून घेतले तर बेक झाल्यानंतर ते सेपरेट होत नाहीत, कारण आतपर्यंत ते व्यवस्थित चिकटले जातात. तर या पद्धतीने प्लेटमध्ये सुक्या मेव्याचे काप घेतले. आता गोळा करून नानकटाई करून घेतली आणि ड्रायफ्रूट्स या पद्धतीने चिकटवून घेतले आणि इडलीच्या प्लेटमध्ये हे व्यवस्थित सेट करून घेतले. इडलीच्या प्लेटमध्ये बेक करून मी घेणार आहे. साध्या प्लेटमध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता. या प्लेटला तूप लावून घ्यायचे आहे किंवा बटर पेपर लावून घेतला तरी चालेल. 10 ते 15 मिनटे कढई प्रीहीट करून घेतलेली आहे. आपल्याला 30 ते 35 मिनटे नानकटाई बेक करून घ्यायची आहे. तर बारीक गॅसवरती नानकटाई 30 मिनटे बेक करून घेतलेली आहे. आत तयार झालेली हीट बाहेर येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मंद आचेवरती 30 ते 35 मिनटे आपल्याला बेक करून घ्यावे लागेल. 30 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इडलीच्या प्लेटमधील ही नानकटाई बेक झालेली आहे. यापेक्षा जास्त गडद रंगावर बेक करायचे नाही, नाहीतर खालून ते करपू शकतात. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपण अगदी थोडे वापरलेलं होतं, तरीसुद्धा ही नानकटाई
मस्त फुललेली आहे, छान बेक झालेली आहे, रंगसुद्धा छान आलेला आहे. यापेक्षा जास्त गडद रंगावर बेक केले तर त्या खालून करपू शकतात. तयार झालेल्या नानकटाई रोट एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि परत इडलीच्या प्लेटमध्ये राहिलेली नानकटाई रोट आपण इडलीच्या प्लेटमध्ये लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण तूप लावून घेतलेले आहे. झाकण ठेवून आपण 20 ते 25 मिनिटे नानकटाई भाजून घेतलेली आहे. घरच्या साहित्यामध्ये मैदा किंवा साखर न वापरता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ही नानकटाई रोट तयार झालेले आहेत. ड्रायफ्रूट्स वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते सुद्धा वापरू शकता. आणि हे पहा, आतूनसुद्धा मस्त जाळीदार हे बनलेलं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या एअर टाईट कंटेनरमध्ये 1 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता. यामध्ये तूप, वेलची पावडर वापरल्यामुळे अतिशय चवीला छान लागतात. हे रोट चवीला अतिशय छान बनतात. मुलांना मैद्याचे बिस्किट देण्यापेक्षा या पद्धतीने गव्हाचे पीठ आणि गुळापासून ही नानकटाई दिलेली कधीही चांगली. या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा, घरातल्या सगळ्यांना आवडेल. फक्त हे बॅटर 1 तासभर तरी भिजत ठेवायला लागते. यातला रवासुद्धा चांगला बेक होतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी वाटली तीही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.